सद्गुरु श्रीकृष्ण परमात्माने नमः. मी आत्ता गेलो होतो ओरिसामध्ये, म्हणजे कोरब्याच्या पुढे. माझ्या सोबत असणारे इथे बसले आहेत. एक जण मला घ्यायला आला, म्हणे गुरुजी घर चलो ना. सिंपल माणूस, धोत्र नेसलेला, कुर्ता साधा, सुंदर गंध लावलेला. तर घरी नेलं मला त्यांनी. घरी असा मोठा फोटो लावला होता. राष्ट्रपती त्याला काहीतरी देऊन राहिले. म्हटलं अरे हे काय? काही नाही म्हणे, राष्ट्रपती अवॉर्ड मला भेटला म्हणे, मला शौर्य पदक भेटलाय म्हणे. म्हटलं शौर्य तुला? तू काय केलं? डाका पडला होता म्हणे गुरुजी आमच्याकडे, मी 2 मारले म्हणे. मी बोलत होतो त्याच्याशी. म्हटलं तुझ्याकडे डाका पडण्यासारखं काय? तसं तर काही नाही म्हणे, तुमच्यासारख्यांची कृपा आहे माझ्याजवळ म्हणून डाका पडतो. म्हटलं कृपेने डाका दाखवतो ना म्हणे, कृपा काय? या. तो मला बाहेर घेऊन गेला, मागे, घराच्या मागे. घर लहान. हा 200-300 ट्रॅक्टर्स उभे होते चकचकीत, आणि 200-300 ट्रॉल्या उभ्या होत्या चकचकीत. रोज म्हणे प्रोडक्शन काढतो बाहेर मी ट्रॅक्टरच्या उपकरणांचं. मग त्याने मला बारीक कानामध्ये सांगितलं, गुरुजी म्हणे 100 कोटी रुपये, माझे 5-6 व्यवसाय, त्याच्यात माझे 100 करोड रुपये महिन्याकाठी येतात. किती? मला काहीच नाही दिलं त्यांनी. चिंतन नाही, बांधकाम केलं तर गुरुजीनेच करा. पहिलीच ओळख. मी नावही विसरलो त्यांचं. आत्ता 15 दिवसापूर्वी. काहीच नव्हतं म्हणे गुरुजी, काहीच नव्हतं. फक्त म्हणे एकच परंपरा घरी चालवली, वडील जिवंत असतील तर त्यांना देव मानायचं, वडील नसतील तर जे वडील बंधू असतील त्यांना देव मानायचं. त्यांनी देवासारखंच राहायचं, देवासारखाच विचार करायचा, सगळ्यांना समान न्यायाने. अन्याय कोणावर केला तरी ती देवाची कृपा अशी मानायची, असं आमच्याकडे परंपरा आहे. मी काहीच खोटं नाही सांगत. आणि सध्या त्या देवाच्या ठिकाणी मी राहू म्हणे. सगळ्या सुना आल्या, सगळ्या आल्या, नमस्कार केला. छोटे छोटे पोरं आले, नमस्कार केला. माझे तर डोळेच भरून आले. इतकं आदर्श घर असू शकते म्हणे, असं है गुरुजी. और हमारे घर में किसी की निजी बेडरूम और वो अलग अलग कमरे और अलग अलग ये और अलग अलग टीवी कुछ नहीं. सगळे येऊन जेवतात, एकेका खोलीत राहतात. तसंच आहे म्हणे, बाकी काहीच नाही. कारण आम्ही तसेच राहिलो आणि तसंच राहायचं असं ठरवलं आहे. म्हणून आम्ही शांत आहोत. उद्या म्हणे हे आहे, उद्या नाही. आम्ही असे दिवस पाहिले म्हणे. बायको बोलावली, हिने शेतात काम केलं आहे म्हणे. माझे वडील मजुरी करायचे, काहीच वाटत नाही म्हणे गुरुजी, काहीच नाही. ज्या गोष्टींनी अशा आमच्या परंपरा आम्हाला निभवतात, परंपरांच्या पालनामध्ये परिस्थितीचं भय निघून जाते, लक्षात घ्या. मी तमाम लोकांना सांगतो, सध्या दत्त जयंती आहे, जे गुरुचरित्र करतात, कडक सोडा आहे. म्हणजे काय बा? म्हणे गादीवर झोपायला चालत नाही, चप्पल घालू नये, गाव सोडायचं नाही, कोर भाकरच खायची. आता गुरुचरित्राचं पारायण आहे. जर पारायण नसतं आणि ही परिस्थिती असली तर काय म्हटलं असतं त्याला? गरिबी. जर पारायण नसतं, आमच्या लहानपणीचं आम्हाला आठवते,
एका सतरंजीवर सगळे झोपा, एकच टॉवेल वापरा, याची त्याची चप्पल घाला, याचे त्याचे कपडे घाला. होतं ना? अनेकांच्या घरी असेल, माहित नाही मला. हा बोध का नाही घ्यायचा की भगवंताची आराधना करतानाही मूल स्थिती मनुष्याची हीच आहे की तो जन्माला आल्यानंतर पायात चप्पल नसते, दूधच घ्यायचं, कमीत कमी कपडे, कोणाच्या तरी आश्रयावर राहायचं. तेच तर आहे. याला सोळं म्हणायचं. मूल परिस्थितीची आठवण, कमीत कमी गरजा, कशाही वातावरणात जगण्याचा निर्धार, परिस्थितीला लात मारून पैसा रहेगा पैसा नहीं रहेगा, घर रहेगा नहीं रहेगा, जिथे तुकाराम महाराज फिरले, जिथे ज्ञानेश्वर माऊली फिरली, जिथे देवनाथ महाराजांनी भिक्षा मागितली, जिथे दत्त प्रभू फिरले, जिथे रामकृष्ण राहिले, त्या भारतभूमीत जर मला अन्न नाही मिळालं तर धिक्कार होईल रामाचा, कृष्णाचा, सद्गुरूंचा, संतांचा, सगळ्यांचा. मनुष्य कशासाठी इतका इनसिक्युअर आहे? का भ्यालाय तो? काही गरज नाही भ्यायची. असा राहा म्हणजे मी तुझ्या जवळ आहे. ज्या वेळेला मनुष्य सामान्य परिस्थितीची आठवण करतो की न्यूनतम नसलं काहीतरी चालते, त्याच वेळेला त्याला सद्गुरूचं स्मरण तारते. याचाच अर्थ गुरुचरित्र वाचत असताना, स्मरण करत असताना बिना चपलीचं राहा, खाली झोपा, साधा सोपं खा, इकडे तिकडे जाऊ नका, परिसर सोडू नका. याचा अर्थ तो नाही लावू शकत का? आला का आपल्या डोक्यात कधी? त्याचा अर्थ तो आहे. आम्ही त्याला सोळं समजलो, मी त्याला वास्तव समजतो मनुष्य जीवनाचं. जो मनुष्य अशा परिस्थितीमध्ये स्वतःला ढालून घेतो, तो प्रसन्न चित्ताने न भीता बिना अडथळ्याचं नामसंकीर्तन करू शकतो, सतत जप करू शकतो, नित्य ध्यान करू शकतो. जो प्रसन्न आहे, जो समाधानी आहे, त्याची भक्ती अधिक चांगली होते. चांगलं आहे, घर गेलं ठीक आहे, पैसे गेले ठीक, दोन नाही रडतात. डाका पडला आणि ढस रडून राहिला एक जण. 1 कोटी गेले, 1 कोटी गेले. दुसरा खद हसून राहिला, मग 1 कोटी गेले, 1 कोटी गेले. पोलीस म्हणे मॅड आहे का, माझे 1 कोटी गेले, खद हसून राहिला. दुसरा 1 कोटी गेले, ढस रडून राहिला. फरक इतकाच होता की ज्याचे 1 कोटी गेले, जो रडत होता त्याचं मन इतकं पैशात होतं, ते गेले तर त्याला वाटलं सर्वस्व गेलं. फरक तो होता जो दुसरा हसत होता, त्याने 1 कोटी दान केले. आज से मेरे पास कुछ नहीं, नो लॉकर, नथिंग, फ्री. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो. या मनाच्या स्थितीचाच तर विचार आम्ही करत नाही, तो करत गेलो तर मुळाशी जातो. त्यामुळे ज्ञानी माणूस हा नित्य आनंदी असतो. म्हणून ज्ञानी झालं पाहिजे. म्हणजे काय? ज्यांना हे कळलं आहे त्यांच्या संगतीत जाणं म्हणजेच काय? संतांना शरणागती, सिद्ध पुरुषांचं अनुगमन करणं. दुसरा त्याचा अर्थच नाही आहे. जे दुःख होते ते दुःख अज्ञानामुळेच होते आणि आनंद, सुख, प्रसन्नता ही ज्ञानानेच येते. आणि ज्ञान हे सद्गुरूपाशी असतं. म्हणून आपण त्या सद्गुरूंना म्हणतो आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमित्यं भवरोगवैद्यं
श्री सद्गुरु नित्यमहं नमामि। आनंदकरम प्रसन्नम, 3 गोष्टी ज्ञानासवेना आणतात. आपल्याला ज्ञान नाही, हे कशावरून समजते? ज्या अर्थी आम्ही दुःखी होतो, आम्ही निराश होतो, भीतो, कसं काय जे होईल ते होईल. म्हणून भक्ती राखायची असेल तर आपल्याला प्रसन्न होणं भाग आहे. न व्याधी न विषम. एक लक्षात घ्या, व्याधी असो, विष असो, न आपत्तथा किंवा आपत्काल जीवनातला असो, हे जितकं असेल, नाधिश्य भूतले, यानी मनुष्याला त्रास नाही होत, त्यांनी दुःख नाही होत. दुःखाला एकच कारण आहे, खेदाय स्वशरीरस्थम मौर्ख्यमेकम यथा. अज्ञान. बरं इथे सांगा, इथे कोणाला माहीत नाही, मला सांगा की मी मरतच नाही असं कोण आहे का? किंवा मला मरायचं नाही. अहो केवढी भीषण गोष्ट आहे, कल्पना करा ना. तुम्ही का इतके स्वस्थ आहात? तुम्ही मरणार नाही? डोळे मिटून पहा बरं की आपण मेल्यावर आपलं काय होईल. सालक भडकवणार तुम्हाला. आणि तेही जो बाप असतो त्याच्यात नियम आहे, एक तर मोठा भडकवेल नाही तर लहाना भडकवेल. एकुलता एक असेल तर एकच भडकवेल. त्या पोट्ट्यावर एवढा जीव घालून राहिलो, तो भडकवणार आहे मला. तो डोळे मिटावर आहे 2 मिनिट. केवढं व्हायरल सच नाही, हे खरं आहे. झोप लागेल काय? किती भीषण गोष्ट आहे. पण सगळे बम जेवले आता. मूर्ख्यमेकम यथा नृणाम. अज्ञान आहे आपल्याला. हे आपल्याला आता हे झालं ना प्रवचन, 1 घंटा 20 मिनिटांनी तुम्ही विसरूनही जाल की आपल्या मृत्यूचं चिंतन आपण करत होतो. अज्ञान. त्याच्यामुळे मला खूप आवडतात मनाचे श्लोक. मनातून, पोटातून, आत्म्यातून मनाचे श्लोक एकदा वाचा म्हणजे समजते. सुखदुःखाच्या गोष्टी तर सगळ्यांनाच येणार आहे. त्याच्यात किती अटकायचं ना, की ठीक आहे आता मी समजू शकतो की काही अपरिहार्य परिस्थिती असतात की आपण नाही येऊ शकत, नाही जाऊ शकत, नाही काही गोष्टी करू शकत. पण भगवंताचं नाम नाही घेऊ शकत असं नाही असू शकत. मी हे समजू शकतो क्लास होता, शिबिराला नाही येऊ शकत. हे नाही समजू शकत की घरी आहे तर भगवंताचं नाम संकीर्तन, नाम नाही घेऊ शकत, जपाचं स्मरण नाही करू शकत. हे समजू शकतो किंवा भाड्याला पैसे नाही म्हणून इथे नाही येऊ शकत. पण हे नाही समजू शकत की जिथे आहे तिथे तू हरिनाम नाही घेऊ शकत. कारण इथे येऊनही तुला त्याच्याचसाठी प्रवृत्त करायला लावणार आहे. सुखदुःख तर चालूच राहणार आहे.